बाजूला एक वर्ग असा आहे जो विचार करतोय की सत्ता संघर्षात नेमकं पुढे काय होणार। दुसरीकडे बहुतांश महाराष्ट्रातला एक वर्ग किंवा बहुतांश लोक असं म्हणतात की हा सत्ता संघर्ष नेमका कधी संपणार। पण आत्ताची सध्याची परिस्थिती बघता, घडणाऱ्या घडामोडी बघता हा सत्ता संघर्ष संपायला थोडासा काळच लागेल, थोडासा वेळच लागेल असंच वाटतंय। महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष लांबणार, राज्यात झटपट सत्ता पालट अशक्य। सत्ता पालटासाठी लागणार आणखीन काही दिवस। महाराष्ट्रात सत्ता पालटाचे वारे वाहू लागलेत। महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलंय। एकाच आठवड्यात सत्ता पालट होईल असा अंदाज आधी करण्यात आला होता, पण सध्याची स्थिती पाहता राज्यात तातडीनं नवं सरकार येण्याची शक्यता अजिबात दिसत नाही। तज्ञांच्या मते सध्याच्या घडामोडी पाहता सुरुवातीला एकनाथ शिंदे शिवसेनेचा वेगळा गट स्थापन करतील, त्यानंतर भाजपकडून सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला जाईल। राज्यपाल सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगतील, मग बहुमत सिद्ध करण्यात सरकार अपयशी ठरल्यास राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी पाचारण करतील। या सगळ्या गोष्टी होण्यास खूप कालावधी जाणार असं तज्ञांचं म्हणणं आहे। शिवाय यात कोर्टबाजी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। माझ्या मते कोणत्या पक्षाचा आहे हे म्हणण्यापेक्षा शेवटी कोणत्या तरी एका पक्षाला माननीय अध्यक्षांचा निर्णय मान्य झाला नाही तर ही लढाई पुन्हा न्यायालयात जाणार आहे। आता शिंदे यांच्या गटाकडे 2/3 आमदार असले तरी या आमदारांनी वेगळा गट स्थापन करणं किंवा सरकारच्या विरोधात मतदान करणं या अजूनही जरतरच्या गोष्टी असल्याचं तज्ञांना वाटतं। जोपर्यंत हे सगळं फ्लोअरमध्ये किंवा विधानसभेमध्ये घडत नाही तोपर्यंत त्याला कायदेशीररित्या काहीही अर्थ नसतो। कारण जोपर्यंत ही गोष्ट तिथे सिद्ध होत नाही, आपण नेहमी पाहतो की दरवाजापर्यंत लोक येतात, तिथपर्यंत त्यांची मतं वेगळी असतात आणि हाऊसमध्ये गेले की मतं वेगळी असतात। हे सगळे लोक जर का शेवटच्या क्षणापर्यंत माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत राहिले तर मात्र राजकीय आणि कायदेशीर वेगळी गोष्ट घडू शकते, हे नक्की। महाराष्ट्रातल्या सत्ता पालटाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। सध्या जी अवस्था आहे ती पहिल्या टप्प्यातली, त्यामुळे सरकार कोसळणं आणि नव्या सरकारनं बहुमत सिद्ध करणं ही गोष्ट वेळ खाऊ आहे। त्यामुळे घडामोडी घडत असल्या तरी लगेच काही होणार नाही। यासाठी आणखीन काही दिवसांचा कालावधी लागणार असंच दिसतंय। चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।